धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि मवियानं मोर्चे बांधणी केली आहे। मविया म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं खासदार शोभा बच्छाव यांनी स्पष्ट केलं। मात्र धुळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। तर धुळ्यामध्ये नेमकं काय आता राजकीय समीकरणं बघायला मिळतात, कोणती युती आणि कोणाची आघाडी होण्याची तिथे शक्यता आहे आणि धुळ्यामध्ये आता हवा कोणाची आहे बघूयात। धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस होणार आहे। विकास कामांचा मुद्दा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती धुळ्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। 2018 मध्ये भाजपनं धुळे महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन केली होती। पुन्हा एकदा भाजपनं धुळ्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे। भाजपनं पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमळ यात्रा काढली आहे। तसंच इच्छुकांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। तर दुसरीकडे महायुती म्हणूनच लढण्याचा निर्धार शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। म्हणून आज धुळे शहरातील एक प्रभागात आमचे सर्व कार्यकर्ते, जेवढे इच्छुक कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बूथचे कार्यकर्ते सर्व मिळून कमळ यात्रा काढतायत आणि अतिशय उत्साहात ही यात्रा चालू आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जे लोकांचे आपसात मनमुटाव होते, जे कधी एकमेकांशी बोलत नव्हते, आज या कमळ यात्रेमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक उत्साहाचा वातावरण आला आणि सर्व जेवढे उमेदवार आहेत इच्छुक हे एकमेकांशी बोलायला लागले आणि वातावरण चांगलं निर्माण झालं। आम्हाला सर्वांनाच महायुतीच्या शासनाचे आदेश आहेत आणि सर्व पक्षांचे जे भारतीय जनता पक्ष असेल, आपले शिवसेना असतील, राष्ट्रवादी असेल आणि आपले पक्ष मित्र पक्ष यांना सर्वांनाच तसे पक्षाचे सर्व नेत्यांनी आदेश दिलेले आहेत की ही निवडणूक शक्यतोवर आपण आपल्या प्रत्येक महापालिकांमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच लढायची आहे। धुळ्यात शिंदेंच्या शिवसेनेनं महायुती म्हणून लढणार असल्याचं म्हटलंय। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट स्वबळाचा इशारा दिला। पालिका निवडणुकीत 51 जागा जिंकण्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय। वेळ पडल्यास सर्व जागांवर लढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी आमदार फारुख शाह यांनी दिला। आमचा तर आता पूर्ण टार्गेट आहे की महापालिकेवर सत्ता मिळवायची आणि आमचे 51+ निवडून येतील एवढी मला खात्री आहे। आमची तर सत्ता हातात घेण्याची ताकद आहे, म्हणून आम्ही 7 आणि 50 आम्हाला काय नाही। आम्हाला ज्या समान जागा मिळाली तरच युती शक्य आहे, नाहीतर आमची पूर्ण तयारी आहे पूर्ण 74च्या 74 जागा लढवण्याची। तर तिकडे महाविकास आघाडीनं देखील धुळ्यात मोर्चे बांधणी केली आहे। महायुतीला मात देण्यासाठी खासदार शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सज्ज झाली आहे। विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं खासदार शोभा बच्छाव यांनी म्हटलंय। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेस अशा पद्धतीने आम्ही आणि जे कोणी मित्रपक्ष असतील, RPIचे गट असतील त्यांना पण आम्ही या ठिकाणी घेऊ आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। आम्ही विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि धुळे महानगरपालिकाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे। भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत धुळ्यात भाजपला मोठा धक्का बसला होता। त्यामुळे आता भाजपनं धुळ्यात खास रणनीती आखली आहे। धुळे महापालिकेमध्ये 2017 मध्ये पक्षीय बलाबल कसं होतं त्यावर एक नजर टाकूया। एकूण जागा होत्या 74। भाजप सर्वात मोठा पक्ष होता। भाजपच्या 51 जागा निवडून आल्या होत्या। काँग्रेस 6, राष्ट्रवादी 8, शिवसेना 1, समाजवादी पार्टी 2, बसपा 1, MIM 4, मनसेला 0
आणि अपक्षला 1 जागा मिळाली होती. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये धुळ्यात MIMची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. धुळ्याच्या अल्पसंख्याक भागात MIMची चांगली ताकद आहे आणि त्यामुळे MIMच्या रणनीतीमुळे आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. धुळे शहरातल्या विकासाच्या मुद्द्यापेक्षा आजची निवडणूक सर्वात मोठी ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आहे. ह्या 5-6 वर्ष धुळे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जे भ्रष्टाचार झालेले आहे, जे अकाउंटेबिलिटी आलेली नाही, जे पैसे वरून आले, राज्य सरकारकडून आले, केंद्र सरकारकडून आले, ते पैशांचा दुरुपयोग झालेले. तर ह्या अकाउंटेबिलिटीवर, भ्रष्टाचारच्या विरोधावर आणि MIMच्या ध्येय धोरणावर ही निवडणूक आम्ही लढणार आहे. धुळ्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढण्याची शक्यता आहे. तसंच युती आणि आघाडीकडे इच्छुकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तिकीट न मिळालेले बंडाच्या भूमिकेत दिसू शकतात. भाजपने 55+ नारा दिलेला आहे, तर एकीकडे महाविकास आघाडीनेही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 55+ नारा खरा ठरतो की महाविकास आघाडी चमत्कार दाखवते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. एक मात्र निश्चित आहे, धुळेकरांना सत्तेत कोणी येऊ, त्यांना आस मात्र विकासाची आहे आणि हा विकास सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यानंतर करावा एवढीच माफक अपेक्षा ठेवून धुळेकर मतदार हे मतदान करणार आहेत. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे.